श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी। तेव्हा भान धरुणी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूत व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती। सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले। निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक। तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला। हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले। तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे। तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेना। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला। तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोयम यथा गच्छन्ति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छन्ति। संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाचे। श्लोक ईदमेव शिवम ईदमेव शिवम ईदमेव शिवम ईदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून। त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी। त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा। पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले।
तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देव सोडोनी. मग छाटी कफनी झोडी समर्थी तयांची दिधली. ती घेऊनी तया वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तेरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लोटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. हरिभाऊने काय केले ब्राह्मणाचे बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरती अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताती दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या सामयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.